नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते स्थानिक निधीतून नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहार सुशोभीकरण तसेच प्रभाग क्रमांक 21 चे पगारे गांगुर्डे चाळ सुभाष रोड रस्ता काँक्रिटीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालाय। नाशिक रोड भागात बुद्धविहार सुशोभीकरण, गांगुर्डे पगारे चाळ, सुभाष रोड रस्ता काँक्रिटीकरण यासाठी भरघोस निधी उपलब्ध झालाय। सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर, ट्रस्टी तथा अध्यक्ष विलास गांगुर्डे यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या विविध विकास कामांचा आमदार ढिकले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी सुभाष रोड बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। तसेच त्रिशरण पंचशील बुद्ध प्रार्थना घेऊन प्रभागातील नागरिक तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आले आणि त्याच्यामुळे लगेच मी तिथे यांच्या सांगण्याप्रमाणे एस्टिमेट काढून 35 लाख रुपये आपण धरले। परंतु एखाद्या धार्मिक कार्यात काम न करता बिल काढणं किंवा हे करणं राजकीय किंवा कुठल्याही माणसासाठी हे चांगलं नाही आणि त्याच्यामुळे पुढे अशी गोष्ट घडू नये म्हणून काम जरी मी दिलंय तरी त्या कामावर लक्ष ठेवणं समितीचं आणि विलास भाऊ तुम्ही असेल, शशीबाई असतील, सनीबाई असतील, सर्व समाजाचं, कारण इथं आमच्या बाळासाहेब शिंदेसारखा ज्येष्ठ माणूस बसला ज्यांनी महापालिका जवळपास 35-40 वर्ष सांभाळली। आता मागे बोधी वृक्षाचं आपल्या नाशकात इथे वृक्षारोपण झालं आणि बोधी वृक्षाचा कार्यक्रम मोठा झाला। त्या कार्यक्रमात सुद्धा आमच्या बाळासाहेब शिंदेचं एक मोठं योगदान होतं, कारण मी स्वतः बघितलं की महापालिकेत जिथं जिथं अडचण आली तिथं बाळासाहेब शिंदेंनी पुढाकार घेऊन ते काम पुढाकार लावलं। मी इथं लेट आलो त्याबद्दल खरंच दिलगीर व्यक्त करतो, कारण आमच्या आडगाव राजवाड्याचं 1 कोटीचं सिमेंटचं काँक्रिटीकरणाचं काम होतं ते मी पूर्ण केलं आणि तिथे वाचनालयाचं अभ्यासिकेचं भूमिपूजन होतं। परंतु जे अध्यक्षस्थानी होते ते तब्बल 1.25 तास बोलत बसले आणि त्याच्यामुळे खासदार आणि मी दोघंही त्या कार्यक्रमात होतो। आम्ही 10-10 मिनिटं बोलून निघणार होतो, पण 1-1.5 तास फक्त तिथे एका भाषणामुळे उशीर झाला आणि त्याच्यामुळे इथे यायला उशीर झाला, कारण आमचे शेड्यूल आमच्या हातात नसता। 5-15 जर लोक बोलायला लागले तर पुढचा कार्यक्रम हा पुढे निघून जातो। त्याच्यामुळे जे उशीर झाला त्याबद्दल मी आपली खरंच दिलगीर व्यक्त करतो। कालही आपण 50 लाख रुपये आपल्या चंद्रमणी नगरला बर्वे काकू आहेत, आमचे भागीरथ आहेत, तिथं आपण धरलेत 50 लाख रुपये। आपण मागे इथे कॉलनीमध्ये आपल्या सांस्कृतिक सभागृहासाठी पंचशील नगरला तिथे आपण काल आपल्या समाजाच्याच लोकांसाठी मंजूर केले आणि हा 3रा कार्यक्रम आहे। आणि वामनदादा कर्डक स्मारक जे आहे त्याच्यासाठी आपण 2 कोटी आता सध्या तरतूद केलेली आहे। 2 कोटीची झाल्यावर आपण शशीबाईंबरोबर बसून जूनमध्ये मी तो एक मोठा प्रस्ताव तयार करतोय 10-12 कोटीचा आणि आदरणीय गिरीश भाऊंकडून आपण पर्यटन किंवा मग सीएम साहेबांकडून एक मोठं तिथे एक चांगलं स्मारक कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतोय। नाशिक रोडला पण आपण आत्ताच जे शिवाजी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याला क वर्गाचा पर्यटन दर्जा आपण मिळवून दिला। कारण जेव्हा जेव्हा आपण त्या भागात निधी घ्यायला बघतो तेव्हा कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग नगर विकासचा निधी, डीपीडीसीचा निधी द्यायचा झालं तर 50 लाख रुपये 70 लाखाच्या वरती देता येत नाही, पण आता पर्यटनचा निधी आपल्याला घेतल्यामुळे आपण 5 ते 10 कोटी रुपयापर्यंत तिथे निधी खर्च करू शकतो आणि त्याच्यामुळे मी त्या भागाला
क दर्जाचा पर्यटनचा आपण दर्जा मिळवून दिला आणि 5 कोटी रुपये तिथं मंजूर पण केलेले आहेत, जे आपल्या येत्या जूनमध्ये ते काम चालू होईल आणि आमच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची एक मोठी मागणी आणि आपल्या आंबेडकर अनुयायांची एक मोठी मागणी तिथं पूर्ण होईल. आमदार राहुल ढिकले, सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, विलास गांगुर्डे, सनी वाघ, नैना वाघ, समीर शेख, किशोर खंडताळे, शशीबाई उनवणे, शरद मोरे, शांताराम घंटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच धम्म उपासक व उपासिका, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.